बिहारमध्ये पुन्हा एकदा नितीश राज येणार। नितीश कुमार यांची एनडीएच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड। उद्या बिहारमध्ये एनडीए सरकारचा शपथविधी पार पडणार। मुंबईच्या कांदिवलीतल्या चारकोपमध्ये अज्ञातांकडून एका बिल्डरवर गोळीबार। बिल्डर फ्रेंडी दिलीमा भाईवर 2 ते 3 राऊंड फायर करण्यात आले। तो गंभीर जखमी झाल्याची माहिती। मुंबईच्या कूपर रुग्णालयातल्या शौचालयात पडून 52 वर्षीय रुग्णाचा मृत्यू। डोक्याला गंभीर दुखापत, प्रचंड रक्तस्राव झाल्याने अंत। डॉक्टरांना सांगूनही वेळेवर उपचार मिळाले नाहीत, नातेवाईकांचा आरोप। कुर्ल्यामध्ये विनोबा भावे नगरमध्ये एमजीएल गॅसची पाईपलाईन फुटून आग। गॅस पाईपलाईन फुटून लागलेल्या आगीमध्ये 3 ते 4 दुकानं जळून खाक। दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही। नाशिकच्या सिन्नरमध्ये बस स्थानकात अपघात। एसटी बस थेट फलाटावर चढली। फलाटावर उभे असलेल्या एकाचा दुर्दैवी मृत्यू। 4 ते 5 जण गंभीर जखमी। अहिल्यानगरच्या संगमनेर तालुक्यात बिबट्याचा मुक्त संचार। चिखली गावातल्या शेतात मुक्त संचार करणारा बिबट्या कॅमेऱ्यामध्ये चित्र। मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ उद्या 6 तास बंद राहणार। धावपट्ट्यांची दुरुस्ती करण्यात येणार असल्याने सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत विमानतळ बंद असणार। पुष्प सौंदर्य आणि गोदेच्या शीतलतेमुळे गोदा पार्क खुलं होताच नाशिककरांची मोठी गर्दी। स्मार्ट सिटीच्या माध्यमातून तयार झालेल्या गोदा पार्कची नागरिकांना भुरळ। दिल्ली स्फोटानंतर चर्चेत आलेल्या हरियाणातील अल-फलाह विद्यापीठावर ईडीची कारवाई। अल-फलाह विद्यापीठाचा संस्थापक जवाद सिद्दीकीला अटक। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीची कारवाई। स्टेशनवर आता पिझ्झा, बर्गर, फ्रेंच फ्राईज मिळणार। त्यासाठी प्रीमियम ब्रँड केटरिंग आउटलेट स्टॉलला रेल्वेची मंजुरी। मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या 17 रेल्वे स्टेशन्सवर हे स्टॉल्स उभारले जाणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।